उजनी धरणात अचानक एक असा मासा वाढला आहे जो मच्छीमारांचे जाळे फाडतो, स्थानिक माशांचे अस्तित्व धोक्यात आणतो आणि हजारो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करत आहे। नेमका हा सकर माउथ मासा आहे तरी कोणता? तो अमेझॉन नदीतून महाराष्ट्रात कसा पोहोचला आणि हा मासा पर्यावरणाकरिता किती मोठा धोका ठरत आहे? चला जाणून घ्या याबाबत सविस्तर। सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात गेल्या काही वर्षांपासून सकर माउथ कॅटफिश या आक्रमक माशाची संख्या झपाट्याने वाढत आहे। याचा सर्वाधिक फटका स्थानिक मच्छीमारांना बसत असल्याचे समोर आले आहे। मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार पूर्वी त्यांच्या जाळ्यात रोहू, कटला, चिलापी यांसारखे विक्रीयोग्य मासे मोठ्या प्रमाणात मिळत होते। मात्र आता जाळ्यात बहुतांश सकर माउथ मासेच अडकत आहेत। या माशाच्या शरीरावर कठीण कवच आणि तीक्ष्ण काटे असल्यामुळे त्यांना जाळ्यातून काढताना जाळे फाटते। काही वेळा जाळे ब्लेडने कापूनच मासा बाहेर काढावा लागतोय। यामुळे मच्छीमारांना दर 15 दिवसांनी नवे जाळे खरेदी करावे लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे। इतकेच नव्हे तर पूर्वी दिवसाला 50 ते 100 किलो विक्रीयोग्य मासे मिळत असत। मात्र आता ही संख्या केवळ 10 ते 20 किलो पर्यंत घसरल्याचे मच्छीमार सांगताहेत। या माशाला स्थानिक बाजारात विशेष मागणी नाही। काही व्यापारी हा मासा केवळ सुमारे 5 रुपये प्रति किलो दराने तेल किंवा फिश पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांना विकत घेतात। त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे। मग प्रश्न असा पडतो, हा मासा महाराष्ट्रात आला तरी कसा? सकरमाउथ कॅटफिश हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी परिसरातील मासा आहे। भारतात हा मासा एक्वेरियम किंवा फिश टँक स्वच्छ करण्याकरिता क्लीनर फिश म्हणून आणण्यात आला होता। मात्र काही ठिकाणी तो नैसर्गिक जलाशयात पोहोचल्यानंतर त्याची संख्या वेगाने वाढू लागली आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजेच BNHS च्या अभ्यासानुसार हा एक आक्रमक परदेशी मासा आहे। स्थानिक जलाशयांमध्ये त्याचा नैसर्गिक भक्षक नसल्यामुळे त्याची संख्या वेगाने वाढते। त्याची प्रजनन क्षमता देखील अत्यंत जास्त असल्याने काही वर्षातच त्यांची संख्या अनेक पटींनी वाढल्याचे निरीक्षण आहे। हा मासा तळाशी राहून गाड आणि वनस्पती खरबडून खातो। त्यामुळे पाणी गढूळ होते, सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचत नाही। परिणामी स्थानिक माशांची अंडी, पिल्ले आणि नैसर्गिक अन्न साखळीवर परिणाम होतो। याच कारणामुळे हा मासा जैवविविधतेकरिता धोकादायक मानला जातो। भारत सरकारने या आक्रमक प्रजातीच्या विक्री आणि पालनावर बंदी घातली आहे। तसेच BNHS आणि मत्स्य विभाग संयुक्तपणे स्थानिक माशांचे संवर्धन करण्याकरिता मत्स्य बीज सोडणे आणि सकर माउथ माशांचे प्रमाण कमी करण्याकरिता विविध उपाययोजना राबवित आहेत। मात्र या उपाययोजनांचे परिणाम कितपत प्रभावी ठरतात आणि मच्छीमारांचे नुकसान कसे भरून निघते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे, परदेशी आक्रमक प्रजाती केवळ पर्यावरणालाच नाही तर स्थानिक अर्थव्यवस्था आणि हजारो कुटुंबियांच्या उपजीविकेलाही मोठा धोका निर्माण करू शकतात। तुम्हाला काय वाटतं? आक्रमक परदेशी प्रजातींवर अधिक कडक नियंत्रण आणि जलाशयांचे संरक्षण करण्याकरिता सरकारने आणखी प्रभावी उपाययोजना करायला हव्यात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा सखोल विश्लेषणाकरिता सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।